ते पुणे दारू कांडाच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यामध्ये एक मोठी कारवाई झालेली आहे। ठाणे उत्पादन शुल्क विभागाची गावठी दारू प्रकरणी आतापर्यंतची मोठी कारवाई बघायला मिळते। ठाण्यातील अंजूर खाडी, देसाईगाव खाडी आणि समीर घर या परिसरामध्ये या खाडीमध्ये ही मोठी कारवाई झाली आहे। तब्बल 1 कोटी रुपयांची गावठी दारू यात नष्ट करण्यात आलेली आहे। मोठे मशीन लावून हातभट्टी असलेली जी ही जागा आहे ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे। ठाणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई बघायला मिळते। गावठी दारू बनवण्यासाठी लागणारं रसायन, मिथेनॉल, ड्रम्स आणि इंजिन्स या जागी नष्ट करण्यात आलेले आहे। आपण ठाण्यातली सगळी दृश्य बघतोय। मोठ्या प्रमाणात जी बनावट दारू आहे ती नष्ट करण्यात येते। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। अजित, अतिशय मोठी कारवाई म्हणावी लागेल। मोठ्या प्रमाणात विषारी जी दारू आहे किंवा अवैध जी दारू आहे ती नष्ट केली जाते। अमित, पुणे दारूकांड प्रकरणी तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला। या हे प्रकरण ताजं असताना आता ठाणे उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली आहे। तब्बल 1 कोटी रुपयांची गावठी दारू जी आहे ती जागच्या जागी त्यांनी पोकलेन लावून नष्ट केलेली आहे। यामध्ये गावठी दारू बनवण्याकरता लागणारे केमिकल्स, मिथेनॉल असेल, इंजिन असेल, ड्रम्स असतील, हे सर्व जागच्या जागी नष्ट केले गेले आहेत। कारवाई ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण पूर्व असेल, अंबरनाथ तालुका असेल, भिवंडी तालुका, डोंबिवली या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आली आहे। एकाच वेळी इतकी मोठी कारवाई ही आतापर्यंतची उत्पादन शुल्क विभागातल्या कारवाईमधल्या गावठी दारूच्या प्रकरणी सर्वात मोठी कारवाई मानली जाते। कारण का जे पुण्याचं प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये 6,500 रुपयाच्या दारूमध्ये जवळपास 22 जणांचा मृत्यू गेला होता। इथं तर 1 कोटी रुपयांची गावठी दारू जी आहे ती नष्ट केली गेली होती। ही दारू जर आहे जर बाजारामध्ये गेली असते आणि याचे सेवन अनेकांनी केलं असतं तर किती मोठा अनर्थ झाला असता, याची व्याप्ती आपण लक्षात घेतली पाहिजे। आणि जे दारूकांड पुण्याला घडलं त्या पार्श्वभूमीवरती उत्पादन शुल्क विभाग जे आहे ते ऍक्शन मोडमध्ये आहे। ठाणे जिल्ह्यातल्या उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत या सगळ्या जे पुण्याला घडलं दारूकांड त्यानंतर 4थी कारवाई केलेली आहे हातभट्ट्यांवरती। आणि त्यातल्या त्यात ही आजची कारवाई जी आहे ही आतापर्यंतची उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासातली सर्वात मोठी कारवाई। सर्वात मोठी ही कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।